रुपाली चाकणकरांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत. जसे धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले ते देखील त्यातनं गायब होते. तर आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते. ह्याच्यात 177 कॉल्स आहेत. त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत. आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या. आणि एका दिवशी तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. हे कशाच्या गप्पा होत्या, त्यांना त्यांच्या संस्थानाची बोलणी होती का, आणि त्यांना अजूनही जर वाटत असेल की मी काही चूक केलेलं नाहीये तर परमेश्वरच जाणो. कारण आताच्या घटनेला ही मी जी यादी काढली आहे आणि याच्यात बाकीची जी नावं आहेत त्याची मी चौकशीची मागणी SIT कडे केली आहे. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत. 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉल मध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा, म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते, पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत. आता बाकीची नावं मी वाचून दाखवते. पहिली आहे तृप्ती, दुसऱ्या आहेत रुपाली चाकणकर, तिसरे आहेत दीपक लोंढे, चौथे आहेत कल्पना, म्हणजे ज्या खरातांच्या पत्नी आहेत त्यांच्या आपल्या पतीशी त्या चौथ्या नंबरवर आहेत. पण सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे. आणि एक महत्वाचं नाव आहे, त्याच्याबद्दल मी सगळं बोलणारच आहे. माझी SIT कडे मागणी अशी आहे की जेवढे प्रॉपर्टी डिलिंग्स, पैशाचे डिलिंग्स, जे जे जमिनी घेणं, MIDC जमिनी मिळवून देणं, यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनी जी मदत केली त्याची मी नावं वाचून दाखवते. दीपक लोंढे हे सगळ्यात त्यांच्या जवळचे होते आणि हे केसरकरांच्या पण अतिशय जवळचे आहेत. त्यांचे 189 कॉल्स आहेत. बाळासाहेब बोराडे 156 कॉल्स आहेत. नंदकिशोर काटोरे हे खरं डॉक्टर आहेत, यांचा रोल मला पूर्णपणे आता बोलता येत नाहीये, पण अतिशय विचित्र असा रोल आहे त्यांचा. सचिन चुंबाळे 177 कॉल आहेत. या डॉक्टर नंदकिशोर काटोरेंचे 106 कॉल्स आहेत. मंगेश नवाळे 110 कॉल्स आहेत. राहुल देशमुख, त्यांनी HAOUL वगैरे ते न्यूमरोलॉजी आणि याच्यात सगळ्यात बदललं जातं, नाव लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलली जाते, अंक काही गणित प्रमाणे ते केलं जातं. असो, अविनाश पोटे जे सिन्नर MIDC मध्ये ऑफिसर आहेत, त्या MIDCच्या जमिनींचा रोल कमलाकर पोटे आणि अविनाश पोटे यांचा एक्झामिन करण्यात यावा. महेंद्र शेळके पाटील यांचा देखील त्याच्यातला रोल हा इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. तर याच्यात धक्कादायक बाब अशी आहे की जवळजवळ म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, PI आणि API अशी 7 माणसं, 2 RTO, त्याच्यात एक निमसे नावाचे आहेत, ते पण या सगळ्यांची म्हणजे ही नावं बघून मी हैराण होते की लोक का फोन करायची खराताना उठता बसता. इतके 100 शेकडो कॉल त्यांनी कशासाठी केले. आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SIT ने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं
आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे. मी परत परत त्यांना लिहित राहणार आहे. जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे. आणि जनतेचं आय एम शुअर सगळ्यांचं, साध्या नागरिकांचं सगळ्यांचं हेच मत आहे. दुसरी गोष्ट, प्रतिभा चाकणकर आल्या आणि म्हणाल्या की ती खाती खोटी आहेत, माझ्या सह्या खोट्या आहेत, हसत हसत बोलत होत्या आणि म्हणतात की मला काही कोणी बोलवलं नव्हतं, आम्हीच इथे फेरफटका मारायला आलो. हे जे आहे ही पाठवलेली नोटीस आहे आणि ही मी मुद्दाम, कारण पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा, SIT कडे आणि सगळ्या 3 ठिकाणी चौकशा सुरू आहेत. एक नाशिक CP, एक अहमदनगर SP आणि एक SIT चौकशी करते महिलांच्या अँगलवर. नाशिक अहिल्यानगरचे करतायत समता पतसंस्थेच्या आणि इतर पतसंस्थेच्या बाबतीत, आणि इतर सगळी चौकशी नाशिक CP करतायत. तर ही मी विनंती केली त्यांना की मी माझ्याकडे जी माहिती येते मी पहिली पोलिसांना पाठवते, त्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर मी ती माध्यमांना माहिती देते, कारण आम्हाला माहिती आम्हाला काय करायचं आणि काय नाही. तर ही हे जे लेटर आहे ते मी मुद्दाम मागितलं की मला हे लेटर द्या. या म्हणतायत की मला चौकशीला बोलवलंच नव्हतं. हे लेटर आहे ज्याच्यात सरळ सरळ पहिलं नाव प्रतिभा चाकणकरांचं आहे आणि दुसरं नाव तन्मय चाकणकरांचं आहे. यांना चौकशीला बोलवलं गेलं होतं. म्हणजे ही सगळी मंडळी किती दादांत खोटं बोलतात हे मला दाखवायचं होतं.